जय बाळूमामा. तर आज हातानेच बेड तयार करायला चालू आहेत, कारण ट्रॅक्टरवाल्याला रोज फोन केला तरी ट्रॅक्टरवाला म्हणतो आज येतो उद्या येतो. म्हणून म्हटलं चला हातानेच करू. पावट्यात मी मिरचीचं बी लावलं होतं, मग त्याचीच रोपं चांगली आली ती, म्हणून हातानेच बेड तयार केलं. म्हटलं ट्रॅक्टरवाल्याची वाट बघूच तर रोपं मोठी होतेली. एक दिवस लागला बेड तयार करायला. बेड केलं, पण आता पायपा हातरायच्या. पायपा बघून तर डोकं लागलं दुखायला. आम्ही पायपा काढून नीट ठेवल्या होत्या, पण शेजारचं रान नीट करायचं चालू होतं. मग त्या JCB वाल्यांनी झाडासोबत पायपा पण दाबल्या, म्हणून एवढा गुताडा झाला. पायपा हातरताना ज्ञानेश्वरीच्या पप्पाची आणि माझी झाली भांडणं. मग मी म्हटलं मी नाही करत, बघू तुम्हाला कोण करू लागतंय काम. आणि ही बघा, पप्पांनी हाळी मारली का अशा पायपा घेऊन पळायला लागली. ज्ञानेश्वरीचे पप्पा मला म्हणतात तू बस फुगून, माझी लेक आहे की मदत कराय मला. पायात चप्पल नाही, डोक्यावर काय नाही, जाऊ नको म्हटलं तरी ऐकना. मग पायपा जोडताना जेवढ्या पायपा हातरल्या त्या तेवढ्यातच पाणी सोडायचं होतं आणि राहिलेली पायपांची तोंडं बंद करायची होती. मग ज्ञानेश्वरीच्या पप्पांनी असा जुगाड केला. 16 mm च्या पाईपला 20 mm च्या पाईपाचं तुकडं केलं आणि त्यानं जाम केलं. एवढं जाम होतं ना, किती पण पाण्याचा प्रेशर असला ना तरी ते निघत नाही. मग मी पण जरा ओढून बघितलं, पण ते निघत नाही. आणि ही आहेत मिरचीची रोपे.